नमस्कार मित्रांनो, सारथी, TRTI, महाज्योती आणि बार्टी यांच्यातर्फे शिष्यवृत्ती योजनेसाठी जे ॲप्लिकेशन फॉर्म आहे ते भरणं आता संपलेत। या चारही संस्थांनी सांगितलं की जी शिष्यवृत्ती परीक्षा आहे ज्याला आपण CET म्हणूया, ही परीक्षा जुलै एंडला म्हणजे या महिन्याच्या शेवटी किंवा पुढच्या महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात होणं अपेक्षित आहे। तर यासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन पण केलेत। आता हे लवकरात लवकर तुमचे ॲडमिट कार्ड जे ते परीक्षेसाठी येतील। पण मोठा प्रश्न असा आहे की सर यांची परीक्षांची जी नेमकी तयारी आहे या मी कशी करावी, कोणते रेफरन्स बुक वापरावे, कशा पद्धतीचा सिलेबस विचारला जातो। तर जे विद्यार्थी बँकिंगसाठी तयारी करत आहात किंवा बँकिंगचा प्रिपरेशन करताय आणि बँकिंगच्या परीक्षांसाठी तुम्ही अप्लाय केले, तुमच्यासाठी जी संपूर्ण माहिती आहे की सिलेबस काय असेल, मागच्या वर्षीचा पेपर पॅटर्न कसा होता, कुठल्या टॉपिकवर किती क्वेश्चन विचारले होते, कुठले सब्जेक्ट्स विचारले होते, तर या संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी राहुल मिसाळ सारथी एज्युकेशन तर्फे तुम्हाला कंप्लीटली माहिती देतोय। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कंटेंट आवडलं तर डेफिनेटली लाईक करा, कारण या टाइपचे जे इन्फॉर्मेशन बेस्ड व्हिडिओज आहेत, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज हे तुमच्या समोर कोणीही यापूर्वी घेऊन आलेलं नाही आहे। कंप्लीट सोल्युशन या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल। सोबत जे विद्यार्थ्यांना या रिलेटेड अभ्यास करायचा आहे तर त्यांच्यासाठी आपण काही व्हिडिओ म्हणजे यूट्यूबच्या व्हिडिओच्या लिंक सुद्धा आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करतोय। तर त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर जाऊन तुम्ही बघा। संपूर्ण कंटेंट क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असेल, लॉजिकल रिझनिंग असेल, जनरल अवेअरनेस असेल किंवा इंग्लिश असेल, या चारही विषयांचे यूट्यूबचे व्हिडिओज जे आहेत हे आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देतोय। सोबत ज्या विद्यार्थ्यांना या संदर्भात फ्री बॅच पाहिजे की सो सर आम्हाला फ्री बॅच पाहिजे, तर तुम्ही सारथी एज्युकेशन नावाचं जे आपलं ॲप्लिकेशन आहे, सारथी एज्युकेशन नावाचं ॲप्लिकेशन, तर सारथी एज्युकेशन नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्या ठिकाणी तुम्ही इथे एक फ्री बॅचचा ॲक्सेस मिळवू शकता। सारथी एज्युकेशन नावाचं ॲप डाउनलोड करा। याच्यामध्ये तुम्हाला माय कंटेंटमध्ये, माय कोर्सेसमध्ये इथे एक माय कोर्स दिसतील, तर माय कोर्समध्ये कंप्लीट बॅच तुम्ही बघू शकता। जर तुम्ही गुगल फॉर्म भरलेला असेल, सर जर आम्ही गुगल फॉर्म भरलेला नसेल तर इथे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल फॉर्मची लिंक दिली आहे, त्या गुगल फॉर्मच्या लिंकवर जा, फॉर्म भरा आणि मग त्यानंतर ॲप डाउनलोड करून तिथं फ्री बॅच पण तुम्ही बघू शकता। ठीक आहे, तर आता मुद्द्यावर येऊ की नेमका सिलेबस कशा पद्धतीने असेल, सर काय सिलेबस नेमका बँकिंगचा या ठिकाणी असणार आहे। बघा, बँकिंगचा सिलेबस जर तुम्ही बघितला तर एक विषय क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, दुसरा विषय लॉजिकल रिझनिंग, तिसरा विषय आहे इंग्लिश आणि चौथा विषय जनरल अवेअरनेस। तर या चार विषयांवर तुमची CET एक्झाम होणार आहे जर तुम्ही बँकिंगची तयारी करताय। सर आम्ही MPSCची तयारी करत असू तर मग मॅथ, रिझनिंग आणि जनरल स्टडीजमध्ये संपले सगळे विषय तुमचे आले। मग हिस्ट्री असेल, जॉग्राफी असेल, पॉलिटिकल सायन्स असेल, तो सगळा पार्ट। त्यानंतर जर तुम्ही SSCची तयारी करत असाल तर चार विषयांचीच तुम्हाला CET होणार आहे। त्यामुळे बँकिंग आणि SSC बघा, बँकिंग आणि SSC साठी संपूर्ण माहिती जी आहे ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला डेफिनेटली मिळणार आहे। बाकी MPSC बद्दल जर असेल तर MPSCचं मला त्याला तेवढं जास्त नॉलेज नाही, इतर कुठल्या फॅकल्टीज जे आहेत आपल्या क्लासचे त्यांना या संदर्भात डेफिनेटली मी बोलायला लावेल। बरं, तर मुद्दा येतो की या बँकिंगच्या सिलेबसची तयारी करायची, मग या चार विषयांची तयारी मला करणं आवश्यक आहे। मग या चार विषयामध्ये स्पेसिफिकली काय विचारलं जातं सर, या चार विषयामध्ये नेमके कशाचा अभ्यास करावा लागतो किंवा कोणकोणते टॉपिक अभ्यासावा लागतात, त्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला दाखवेल की नेमकं मागच्या वर्षी जी परीक्षा झाली होती, बघा मागच्या वर्षी जी परीक्षा झाली होती या मागच्या वर्षीच्या परीक्षेमध्ये कुठले टॉपिक बघा, दोनदा आतापर्यंत बँकिंगसाठी 2 CET झाल्या, म्हणजे 2 बॅचेस संपलेले आहेत। त्या 2 बॅचेससाठी काही मिक्स क्वेश्चन म्हणजे पहिल्या एक्झाममध्ये आलेले प्रश्न आणि नंतरच्या एक्झाममध्ये आलेले क्वेश्चन सब्जेक्ट वाईज जे 4 सब्जेक्ट आहेत तर कुठल्या टॉपिकवर आले होते त्या संदर्भात एकदा आपण समजून घेऊया। बरं, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये DI वर अराउंड 3 प्रश्न होते। तुम्ही असं म्हणा हे नंबर ऑफ क्वेश्चन तुम्ही अवॉइड केलं तरी चालेल, पण टॉपिक कुठले होते, डेटा इंटरप्रिटेशन होता, प्रोबॅबिलिटी होता, कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे सिंपल अँड कंपाऊंड इंटरेस्ट मधला कंपाऊंड इंटरेस्ट, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस, टाइम स्पीड डिस्टन्स, ट्रेन, नंबर सिरीज, पाईप्स अँड सिस्टम आणि सिम्प्लिफिकेशन। तर ऑलमोस्ट क्वांटमधल्या सगळ्या टॉपिकवर क्वेश्चन होते। त्यातल्या त्यात अजून जर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, त्यातल्या त्यात जर तुम्ही बघितलं तर कमर्शियल मॅथ्स म्हणजे अरिथमॅटिक म्हणजे हे जे टॉपिक आहेत, प्रोबॅबिलिटी, परम्युटेशन, कॉम्बिनेशन म्हणा, प्रॉफिट अँड लॉस म्हणा, सिंपल अँड कंपाऊंड इंटरेस्ट म्हणा, टाइम अँड वर्क म्हणा, टाइम स्पीड डिस्टन्स म्हणा, ट्रेन म्हणा, तर याच्यावर पाईप्स अँड सिस्टम म्हणा, नळ आणि टाकी, तर याच्यावर मॅक्सिमम क्वेश्चन जे ते याच्यावर विचारले गेले होते। कंपॅरेटिव्हली मागच्या वर्षीची परीक्षा थोडीशी अवघड होती, त्याच्या अगोदरची परीक्षा कंपॅरेटिव्हली थोडीशी सोपी होती। ठीक आहे, तो पुढे सगळं तुम्हाला कळलं असेल की क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये स्पेसिफिकली कुठल्या टॉपिकवर प्रश्न विचारले गेले होते। सोबत रिझनिंग बद्दल जर बोलायचं झालं
तर कोडिंग डिकोडिंग आहे, वर्ड अरेंजमेंट आहे ज्याला आपण अल्फा न्यूमेरिक सिरीज म्हणतो, किंवा 3-3 लेटरची जी वर्डची अरेंजमेंट असते, त्यानंतर पेअरिंग शोधायचं असतं, मॅच द पेअर असतं, क्लॉक अँड कॅलेंडर आहे, त्यानंतर ब्लड रिलेशन आहे, ऑड टर्म आहे, पझल आहे, सिटिंग अरेंजमेंट आहे. तो ऑलमोस्ट जर तुम्ही बघितलं तर बँकिंग आणि SSC बेस थोडासा रिजनिंगचा जो पॅटर्न आहे हा बँकिंग प्लस SSC बेस होता. तर अशा पद्धतीने होतं लॉजिकल रिजनिंगचा सिलेबस. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये या टॉपिक आणि लॉजिकल रिजनिंगमध्ये हे टॉपिक. पण सर मग आम्ही स्पेसिफिकली एवढंच करून जावं का? नाही, मी म्हणतोय कंप्लीट सिलेबसला थोडं थोडं हाताळून जा, कारण तुम्हाला माहिती नाही की ॲक्च्युअल एक्झाममध्ये एवढेच टॉपिक येतील का. आता इथं बघा, तुम्हाला पार्टनरशिपवर प्रश्न विचारला नाही, पण मे बी यावर्षी पार्टनरशिपवर प्रश्न विचारतील. तुम्हाला इथे एजेसवर प्रश्न विचारला नाही, मे बी यावर्षी एजेसवर प्रश्न विचारतील. म्हणून प्रत्येक टॉपिकला थोडी थोडी तयारी करून जा. सर आम्हाला जर यासाठी प्रत्येक टॉपिकची कमर्शियलची तयारी करायची असेल थोडी थोडी, तर आम्ही काय करावं, एक कंप्लीट यूट्यूबवरच आपला एक व्हिडिओ आहे बघा, यूट्यूबवर आपला एक कंप्लीट व्हिडिओ आहे, कंप्लीट कमर्शियल मॅथ्स रिव्हिजन. त्याच्यामध्ये जवळपास 5-5.5 तासांचा तो व्हिडिओ आहे, त्यात पूर्ण टॉपिक कव्हर केलेत. आणि मी गॅरंटीने सांगतो की त्याच्या बाहेरचं एक्झाममध्ये काहीच नाही येणार, फक्त क्वेश्चनचे व्हॅल्यू बदलून येतील. त्याच्या बाहेर मी तुम्हाला गॅरंटीने लिहून देतो की त्याच्या बाहेर क्वेश्चनची लेवल नसेल, त्या लेवलचे क्वेश्चन डेफिनेटली त्या एक्झामला येतील. ठीक आहे, हे झालं क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि लॉजिकल रिजनिंग. सर इंग्लिश आणि जनरल अवेअरनेसमध्ये काय होतं, तर इंग्लिशमध्ये बघा रीडिंग कॉम्प्रिहेन्शन म्हणजे एक पॅसेज आणि त्याच्यावर क्वेश्चन होते, फिलरवाले क्वेश्चन होते, फिल इन द ब्लँक्सवाले, त्यानंतर सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटवर क्वेश्चन होते, पॅराजम्बलवर क्वेश्चन होते आणि एररवर क्वेश्चन होते. तो ऑलमोस्ट इथं पण जर तुम्ही बघितलं तर इच अँड एव्हरी टॉपिकवर 2-3 क्वेश्चन जे ते विचारले होते. आता जर टॉपिक वाईज सब्जेक्ट वाईज जर वेटेज बघितलं तर क्वांटचे किती क्वेश्चन होते, रिजनिंगचे किती क्वेश्चन होते, इंग्लिशचे किती क्वेश्चन होते, GAचे किती क्वेश्चन होते, तर अराउंड मी म्हणेल 25 क्वेश्चन येणं अपेक्षित आहे. पण मे बी होऊ शकतं की क्वांट आणि रिजनिंगचे जास्त प्रश्न येतील, इंग्लिश आणि GAचे थोडे कंपॅरेटिव्हली कमी प्रश्न येतील. पण 100 क्वेश्चनचा हा पेपर असेल हे मात्र तेवढंच खरं आहे. बरं सर जनरल अवेअरनेसमध्ये काय होतं, बँकिंग अवेअरनेस, स्टॅटिक बँकिंगवाला पार्ट. स्टॅटिक बँकिंग अवेअरनेससाठी जर तुम्ही बघितलं तर अक्षय सरांचे यूट्यूबला लेक्चर्स आहेत, ज्याच्या लिंक ज्या आहेत या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केल्यात. लॉजिकल रिजनिंगसाठी ज्ञानदेव वार्डे सरांचे लेक्चर आहेत, त्याच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केल्यात. त्यानंतर करंट अफेअर्स असेल, स्टॅटिक GK असेल, जनरल अवेअरनेस असेल म्हणजे जनरल स्टडीज असेल. हां, मागच्या वर्षी काही लोकांचं म्हणणं होतं सर थोडा जनरल स्टडीजचा पार्ट पण विचारला होता, जसं महात्मा गांधींचं जन्म ठिकाण कोणतं आहे. महात्मा गांधी 2 ऑक्टोबरला जन्म झाला होता महात्मा गांधीजींचा, तर त्यांचं जन्म ठिकाण कोणतं आहे. तर अशा टाईपचे प्रश्न जे आहेत हे एक्झामला विचारले गेले होते. तर तो जो स्टॅटिक GKवाला जो पार्ट आहे तर त्याच्यामध्ये काय येतं, स्टॅटिक GKमध्ये तुमचं डॅम असेल, त्यानंतर तुमच्या नदी असतील, तुमचे अभयारण्य असतील, वाईल्ड लाईफ सँच्युरीज वगैरे हा वाला पार्ट. करंट अफेअर्समध्ये चालू घडामोडी पण याच्यावर कमी प्रश्न होते. त्यानंतर बँकिंग अवेअरनेसवर RBI काय, RBIची स्थापना कधी झाली, सध्याचे गव्हर्नर कोण आहे, रेपो रेट काय, रिव्हर्स रेपो रेट काय, या टाईपचे क्वेश्चन. त्यानंतर जनरल स्टडीजमध्ये जर बघितलं तर GKवाला पार्ट म्हणजे कोणता, जसं महात्मा गांधी कोणत्या राज्याला बिलॉंग करायचे किंवा त्यांचा साबरमतीचा आश्रम कोणत्या राज्यात येतो. तर हिस्ट्रीवाला पार्ट, जिओग्राफीवाला पार्ट की गोदावरी नदीचा उगम कुठं होतो. तर या टाईपचे जे क्वेश्चन यांना आपण जनरल स्टडीज बेस्ड क्वेश्चन म्हणतो. तर या टाईपचे क्वेश्चन जनरल अवेअरनेसमध्ये विचारले गेले होते. बरं, तर या 4 सब्जेक्टवर तुम्हाला अशा पद्धतीने प्रिपरेशन करायचे. याचा रॉ अंदाज म्हणजे थोडासा बेसिक अंदाज मी माझ्या एंडनं देण्याचा प्रयत्न केला आहे. ठीक आहे, बाकी इन डेप्थ सिलेबस करण्यासाठी तुम्ही काय करायचे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या यूट्यूबच्या लिंक दिल्यात ते लेक्चर्स बघू शकता. सोबत तुम्हाला जे सारथी एज्युकेशनच्या ॲप्लिकेशनवर, मोबाईल ॲप्लिकेशनवर जी फ्री बॅच, सारथी एज्युकेशनची फ्री बॅच दिली, ती फ्री बॅच तुम्ही ॲक्सेस करू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सारथी एज्युकेशनचं ॲप डाउनलोड करायचं आणि अगोदर गुगल फॉर्म भरून द्यायचा. सर गुगल फॉर्मची लिंक कुठे मिळेल, आपलं जे ॲप्लिकेशन आहे बघा, गुगल फॉर्मची लिंक कुठे मिळेल, 2 ठिकाणी मिळेल, 2 ठिकाणी गुगल फॉर्मची लिंक. एक मिळेल तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स जो व्हिडिओ तुम्ही बघताय तिथं. सोबत पुढच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील की पुढे एक्झाम कधी असेल, काय असेल, कशा पद्धतीने असेल, तर या अपडेटसाठी तुम्ही काय करा की सारथी एज्युकेशनचं यूट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनल दोघांनाही सबस्क्राईब करून ठेवा. कोणतं चॅनल आहे सर, जिथं तुम्ही व्हिडिओ बघताय हे यूट्यूब चॅनल आणि अजून याच नावाने सारथी एज्युकेशनचं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. तर पुढचे पूर्ण अपडेट मिळवण्यासाठी हे तुम्ही डेफिनेटली बघू शकता. या संदर्भाच्या संपूर्ण जे अपडेट्स आहेत या यूट्यूब आणि टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला देण्यात येतील. तर यूट्यूब आणि टेलिग्राम दोघांनाही सबस्क्राईब करायला विसरू नका. कंटेंट जर योग्य वाटत असेल की हो सर तुम्ही खूप छान माहिती देता, जर तुम्हाला असं वाटतंय तर लाईक आणि शेअर करायला या व्हिडिओला विसरू नका. बरं, दुसरी महत्त्वाची गोष्ट, सर आमचे काही कॉमन डाऊट्स आहेत, त्या कॉमन डाऊट्सवर पण प्लीज बोला. कॉमन डाऊट्स काय आहेत
की सर तयारी काय आणि कुठून करावी। तर या संदर्भात मी तुम्हाला गोष्टी सांगितल्या, 2 गोष्टी सांगितल्या। एक यूट्यूबच्या व्हिडिओची लिंक, एक यूट्यूब व्हिडिओज तुम्ही बघू शकता, बरोबर आहे। याची लिंक कुठे दिली आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। सोबत सारथी एज्युकेशनचं मोबाईल ॲपवर फ्री बॅच दिली आहे। सारथी एज्युकेशनचं जे मोबाईल ॲप आहे त्याच्यावर आम्ही तुम्हाला फ्री बॅच अवेलेबल करून देतोय सारथी एज्युकेशन। तर याच्यावर पण तुम्ही त्या बॅचमधून सगळे लेक्चर्स बघू शकता। सोबत सर परीक्षेची पातळी काय असेल बघा, क्लर्क प्री लेवलचा हा पेपर असेल, म्हणजे क्लर्कच्या प्री लेवलपेक्षाही इझी लेवलचे सिंगल लाईनर क्वेश्चन असतील, कारण ही सीईटी एकदम बिगिनरवाल्या विद्यार्थ्यांसाठी, ही सीईटी काय जुन्या विद्यार्थ्यांसाठी नाही, त्यामुळे इझी लेवल एकदम एक्झामची लेवल कशी असेल तर एकदम इझी टाईपची एक्झाम असेल। सर परीक्षा कधी होईल, जुलैच्या एंडला किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा होणं अपेक्षित आहे असं मी नाही, असं राज्य सरकारने किंवा त्या सारथी संस्थेने किंवा बार्टी असेल महाज्योती असेल यांनी आपल्या वेबसाईटवर दिलेलं आहे। सर करंट अफेअर्स किती महिन्याचे करावे बघा, रिसेंट महिन्याभराचे 2 महिन्याचं करंट अफेअर्स करा, त्यापेक्षा जास्त करंट अफेअर्स करत बसू नका, हार्डली महिना 2 महिन्याचं। T20च्या वर्ल्ड कप बद्दल करंट अफेअर्स करा, युरो कप बद्दल करंट अफेअर्स करा, खेळात जर म्हणलं तर करंट अफेअर्स रिसेंटली जी अपॉइंटमेंट झाल्या केंद्र सरकारची जी अपॉइंटमेंट झाल्या कुठल्या मिनिस्ट्रीज कशा त्याचं एक कंप्लीट लेक्चर यूट्यूबला सारथी एज्युकेशनच्या अक्षय सरांचा आहे, तर तो वाला पार्ट करून घ्या। त्यानंतर करंट अफेअर्स जर करायचे तर रिसेंट ज्या महिना 2 महिन्यात काही बायमंथली पॉलिसी झाली असेल आरबीआयच्या, तो वाला करंट अफेअर्सचा पार्ट करा। स्टॅटिक जीके करावे का बघा, इथपासून पुढे खूप टाइम तुमच्याकडे राहिलेला नाही स्टॅटिक जीके करायला किंवा जनरल स्टडीज करायला। तुम्ही म्हणेल स्टॅटिक जीके करावे का, तर हो, कुठून करावे, सारथी एज्युकेशनच्या यूट्यूब व्हिडिओजमधून, त्याच्या बाहेर करू नका। सर जनरल स्टडीज करावं का, हिस्ट्री जिओग्राफी सायन्स पॉलिटिकल सायन्स, नका, तेवढा टाइम तुमच्या हातात आता नाही आहे, त्यामुळे तो वाला पार्ट काही करत बसू नका। तर एवढी माहिती जी आहे ही मला असं वाटतं की एक्झाम पास करण्यासाठी जो मार्गदर्शनाचा फॉर्म आहे, मार्गदर्शन आहे तेवढं पुरेसं आहे। बाकी आता पुढचे 10-15 दिवस 20 दिवस तुम्ही कशी मेहनत घेता याच्यावर तुमचा रिझल्ट अवलंबून आहे। तर सगळ्यांनी डेफिनेटली चांगली मेहनत करा, अभ्यास करा पुढच्या काही दिवसामध्ये, कारण ह्या पुढचे 6, 5, 6, 10, 15 दिवसात 20 दिवसात केलेली मेहनत पुढचे 6 महिने तुम्हाला स्टायपेंड मिळून देणारे ठरणार आहे। त्यामुळे अभ्यास करत राहा, काही लागलं तर आम्ही तुमच्यासोबत नेहमीच आहोत, काही लागलं तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट डेफिनेटली टाका, सो दॅट आम्हालाही कळेल की विद्यार्थ्यांना काय अपेक्षित आहे। अजून एक महत्त्वाची गोष्ट, जर व्हिडिओची माहिती, या व्हिडिओबद्दल माहिती तुम्हाला आवडत असेल, या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुमच्या डोक्यात जात असेल आणि तुम्हाला हा वाला पार्ट आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब डेफिनेटली करा। अजून एक महत्त्वाची गोष्ट, 2022ला पहिली सीईटी जी झाली होती तिचा संपूर्ण पेपर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असेल, कुठले क्वेश्चन्स विचारले होते, त्यानंतर लॉजिकल रिझनिंग असेल, याच्यात कुठले क्वेश्चन विचारले होते, हे बघा DI विचारला होता, लॉजिकल रिझनिंगमध्ये कुठले क्वेश्चन विचारले होते, जनरल अवेअरनेसमध्ये कुठले क्वेश्चन विचारले होते, इंग्लिशमध्ये कुठले क्वेश्चन विचारले होते। तर हा संपूर्ण जो पेपर आहे हा पेपर मी आपण सारथी एज्युकेशनच्या यूट्यूब टेलिग्राम चॅनलला टाकून देतोय। पेपर हा मेमरी बेस्ड पेपर आहे, हा कुठे टाकतोय, सारथी एज्युकेशनच्या टेलिग्राम चॅनलला ही PDF मी ही शेअर करून देतोय, तर ही बघा, सो दॅट तुम्हाला आणखी अंदाज येऊन जाईल की कशा पद्धतीचा पेपर असतो। होपफुली सगळी माहिती तुम्हाला आवडली असेल, कळली असेल अशी अपेक्षा करतो आणि पुढच्या अभ्यासासाठी शुभेच्छा देतो। धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच।